नमस्कार. मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सायंकाळी 5:30-6 वाजण्याच्या सुमारास पोलीस झटापटीत एन्काउंटर झाला आणि महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. कुठल्याही गोष्टीवरून राजकारण करणार नाहीत, ते महाराष्ट्राचे पुढारीच असणार नाहीत. म्हणजे यांना जर का एखाद दिवशी महाराष्ट्रात काही घडलं नाही, तर कदाचित मोडशी होत असेल. म्हणजे अपचन होत असेल. कारण सवय लागली. रोज कुणाचे ना कुणाचे तरी उकंडे हुडकायचे आणि एकमेकावर चिखलफेक करायची. आता ज्या दिवशी बदलापूरची दुर्दैवी घटना घडली होती ना, त्या दिवशीपासून ते कालच्या एन्काउंटरपर्यंत प्रत्येक पक्षाचा प्रमुख माणूस, त्याचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा त्या अक्षय शिंदेला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. त्याला यू-पीप्रमाणे एन्काउंटर केलं गेलं पाहिजे. त्यांनी जे घृणास्पद कृत्य केलेलं आहे, तर त्याचं गुप्तांग कापलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचे वक्तव्य करत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर भर सभेत आपला संताप व्यक्त केला होता. मग असं असताना जर का चुकून म्हणा, ठरवून म्हणा किंवा त्याने हल्ला केल्यावर प्रतिहल्ल्यात म्हणा, हा अक्षय शिंदे नावाचा नराधम जो आरोपी आहे, ज्याने हे सगळं घृणास्पद कृत्य केलेलं आहे, तो जर का मारला गेला असेल, तर त्यावरून सुद्धा गृह विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं का? तुमच्या राजकारण चुलीत घाला हो. म्हणजे शरद पवार असतील, आदित्य ठाकरे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांचे जर का ट्विट पाहिले ना, लाज वाटायला लागते. म्हणजे काहीही झालं, की उठसूट आलं गेलं भदाडीवर अशा पद्धतीनं पोलिसांना टार्गेट करायचं, गृह विभागाला टार्गेट करायचं. कशामुळं? कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पण जे शरद पवार या अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून गृह विभागाच्या कारभारावर टीका-टिप्पणी करतायत ना, त्यात शरद पवारांनी स्वतः मुख्यमंत्री असताना मुंबईत केवळ 12 बॉम्बस्फोट झालेले असताना 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत, असं खोटं सांगितलं होतं. स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळेस पवारसाहेब. विसरले बहुतेक ते. आणि त्याचं क्लॅरिफिकेशनही असं दिलं होतं, की सगळे 12च्या 12 बॉम्बस्फोट हे हिंदू वस्तीमध्ये, वसाहतीमध्ये झाले होते आणि त्यामुळं 13वं नाव आपण मुस्लिम वसाहतीचं ॲड केलं, जेणेकरून या घटनेमुळं महाराष्ट्रात कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ नये. म्हणजे यांनी जर का काहीही केलं, तर ते सगळं मान्य आहे. पण जर का यांच्या हातात सत्ता नसेल आणि समोरच्यांनी जर का एखादं प्रकरण केलं किंवा एखादी चूक अनावधानानं झाली किंवा ती चूक नसेल, तरी देखील पवार त्याला बदलून काढायला मोकळे. ही जी पवारांची नीती आहे ना, ही फार घातक आहे. म्हणजे एकीकडं महाराष्ट्रातलं विशेषतः मुंबईचं पोलीस दल जे आहे, ते स्कॉटलंड यार्ड पोलीस दलाशी त्याची तुलना केली जाते किंवा जागतिक दर्जाचं ते पोलीस दल आहे असं म्हटलं जातं. आणि मग त्याच पोलीस दलाने एखादा जर का असा कारनामा केला असेल, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यापेक्षा हे लोक त्यांचं खच्चीकरण करतायत, त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतायत. एवढी दुर्दैवी वेळ आहे ना ही, की ज्यावेळेस त्या बदलापूरची घटना घडली किंवा त्या अगोदर कोलकात्याची घटना घडली. या ज्या घटना वारंवार महिला अत्याचाराच्या होत आहेत, मुलींवर अत्याचाराच्या होत आहेत, लहान-लहान बालिकांना उस्करलं जात आहे. तर ह्या बाबतीत समाजामध्ये प्रचंड संताप आहे. आणि ज्याची जळती ना त्यालाच कळते. असं जे म्हणतात ना, ज्याच्यावर हा प्रसंग गुदरतो ना, तर ते कुटुंब किती हैराण असतं, किती बेचैन असतं, हे त्या कुटुंबालाच माहीत. पण पवार असतील, ठाकरे असतील, काँग्रेसचे पटोलेंसारखे लोक असतील, यांना अक्षरशः म्हणजे कुठल्याही गोष्टीत राजकारण करायची सवय लागली. मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांची ही याच्यावरची राजकारणी जमात आहे ना, ही जमात एवढ्या खालच्या पातळीला जाते ना, की नंतर असं वाटतं, की खरोखरच हे आपलं कल्याण करणार आहेत का? हे राज्याचा विकास करणार आहेत का? यांच्या हातात सत्ता देणं गरजेचं आहे का? म्हणजे पवार हे अक्षय शिंदेच्या
एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना हे विसरले की 2019 ते 2022च्या दरम्यान ज्या उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि पवारांचे लाडके अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. त्या गृहमंत्र्याला अँटिलियाच्या बाहेर त्यांच्याच एका पोलिसानं अंबानी कुटुंबाला धमक्या देण्यासाठी म्हणा किंवा अंबानींची बिल्डिंग उडवून देण्यासाठी म्हणा काही स्फोटकं ठेवल्याचं समोर आलं होतं. मनसुख हिरेन नावाचा व्यक्ती त्याच्या खुनात देखील पोलीस दल सहभागी होता. बरं, जे साधूचं हत्याकांड झालं ना, त्यावेळी देखील पोलीस दल हे आरोपीच्या पिंजऱ्यात होतं. मग असं असतानाही पवारांना साधं ट्विट कधी करावं वाटलं नाही, कारण सत्ता त्यांची होती. अशा अनेक घटना आहेत. त्यांचे जे अनिल देशमुख आहेत ना, तत्कालीन गृहमंत्री, यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप झाला आणि त्या आरोपातून अनिल देशमुखांना 100 दिवसापेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावं लागलं. मग पवारांनी त्यांना पुन्हा कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये घातलं आणि क्लीन करून आपल्या पक्षात घेतलं. त्यांच्याच पक्षाचे नवाब मलिक, जे आता अजित पवारांसोबत आहेत, त्यांच्यावर देखील आरोप झाले की त्यांनी दाऊदची प्रॉपर्टी घेतली. मग हे ग्रह खात्याचं फेल्युअर नाही आहे का? पण त्या बाबतीत काही बोलायचं नाही, कारण आपला जो माणूस आहे त्याने किती 100 अपराध केले तरी तो चांगला आहे. दुसऱ्यांनी केले तर त्याच्या मुंडक्यावर तलवार चालवायला पवार लगेचच तयार होतात. हे कोणत्या गोष्टीत राजकारण करावं, कोणत्या गोष्टीत करू नये, याची साधी अक्कल सुद्धा नाहीये का या लोकांना? दुर्दैवानं हे म्हणावं लागतं. कारण प्रचंड म्हणजे एकीकडं समाजाने अक्षय शिंदेच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळं समाजातला पुढारी वर्ग सोडता किंवा काही 4-2 जे काही डावे म्हणून घेणारे पण उजव्या हाताने सगळं काही ओरपणारे जे आहेत ना, या लोकांनी विरोध केलाय, पण सगळा समाज हा सोबत आहे. आणि त्याच्यामुळंच हा जो काही प्रकार झालाय ना, तो खरं तर पोलीस दलाला अभिमान वाटावा पोलीस दलाचा असा झालेला आहे. म्हणजे एक जर का आरोपी असेल आणि त्याला जर का अशा पद्धतीनं धडा शिकवला गेला ना, तर पुन्हा कोणी हिंमत करणार नाही महाराष्ट्रातल्या लेकीबाळींकडे डोळे वटारून बघण्याची, महाराष्ट्राच्या लेकीबाळींच्या अब्रूवर हात टाकण्याची. ते हात त्याच वेळेस कलम केले गेले पाहिजे. पण होतं कसं, की प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही राजकीय चष्मा लावतो. आमच्याकडली राजकीय मंडळी त्या राजकीय चष्म्यातून पाहतात आणि आपला काय फायदा तोटा आहे. म्हणजे काल दुपारपर्यंत जे त्या अक्षय शिंदेला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फासावर लटकवलं गेलं पाहिजे वगैरे वगैरे म्हणत होते ना, ते आता गळे काढू लागले अक्षय शिंदेच्या बाजूने. गृह विभागाला दोष देऊ लागले. अत्यंत विचित्र आहे. गृह विभागानं किंवा त्यांच्या पोलिसांनी जे काही केलं असेल त्याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. जर का पोलीस दोषी असतील तर पोलिसांवर कारवाई होईल. पण त्याने हे कुकृत्य केलं होतं आणि त्याला जर का अशा पद्धतीनं मृत्यू आला असेल तर त्यात त्याचाही दोष आहे. त्यानेही पोलिसांवर गोळ्या चालवल्यात. ह्याचा आपण विचार करणार आहोत की नाही? एवढंच आमचं म्हणणं आहे. न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.